नमस्कार, मी पीबी कोकरे. लाईव्ह येण्याचं आजचं कारण, आता 2 दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारी मी लाईव्हच्या माध्यमातून जुहू वर्सोवा लिंक रोड, जुहू सागर बिल्डिंग आहे, त्याच्या समोरील एक प्रकार महानगरपालिकेच्या निदर्शनात आणून दिला होता. आणि तोच म्हणजे फुटपाथ वरती भला मोठा खड्डा मारून ठेवण्यात आलेला होता वॉटर डिपार्टमेंटच्या वतीने. एका बाजूला रस्त्यावरती गाड्या पार्किंगला होत्या आणि समोरच एक मोठं काम भलं मोठं रस्त्याचं चाललेलं होतं. आणि त्यामुळे तिथून येणं जाणाऱ्या सर्वसामान्य जनतेला किंवा लहान मुलांना यायला जायला रस्ता नव्हता. पण त्या सर्व लाईव्हची व त्या ट्विटची दखल घेऊन महानगरपालिका के पश्चिम विभाग, वॉटर डिपार्टमेंट असेल किंवा तिथले सहाय्यक आयुक्त असतील आणि संबंधित डिपार्टमेंट असेल, त्यांनी त्याची दखल घेऊन त्वरित काल शनिवारी कारवाई केलेली आहे. आणि मी ते तुम्हाला दाखवतो. तो खड्डा कसा बुजवण्यात आलेला आहे. तो खड्डा बुजवण्यात आलेला आहे आणि हा खड्डा बुजवून हा जो रस्ता आहे तो ओपन करून ठेवण्यात आलेला आहे. आता इथून येणं जाणाऱ्याला काहीच त्रास होत नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे इतकंच आहे की चांगलं काम ज्यावेळी कोणतंही डिपार्टमेंट करत असेल, प्रशासनाकडून जर चांगलं काम होत असेल, त्या कामाची स्तुती करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि ज्यावेळी त्या संविधानिक खुर्चीवर बसून चांगलं काम त्यांच्याकडून होत नाही, अशा वेळेला सर्वसामान्य जनतेला जो होणारा त्रास आहे तो ही निदर्शनात आणून देणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणून मी संबंधित विभाग असेल, संबंधित प्रशासन असेल व इतर डिपार्टमेंट असेल, त्यांना इतकंच सांगू इच्छितो, ही संविधानिक जी खुर्ची आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या खुर्चीची निर्मिती केलेली आहे, त्या खुर्चीवर बसून तुम्ही जनतेची सेवा करावी, लोकसेवक म्हणून, जनतेचे सेवक म्हणून प्रामाणिकपणे तुम्ही त्या खुर्चीला शोभेल असं काम करावं. नक्कीच तुमच्या कार्याला आम्ही सल्यूट करत राहू. आणि ज्या ठिकाणी तुमच्याकडून त्या खुर्चीची अवहेलना होत राहील, त्या खुर्चीच्या लायक तुम्ही काम करणार नाही, त्यावेळी तुम्हाला त्या खुर्चीची आठवण करून देऊन त्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांनी, या कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे तुमच्या निदर्शनात आणून देऊ. ज्यावेळी जनतेला, सर्वसामान्याला त्रास होतो, अशा वेळेला आम्ही ठणकावून तुमच्या समोर उभे राहून जाब विचारण्याचं काम करू. मी तिथले संबंधित अधिकारी असतील जे कारवाई करणारे, त्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि त्या डिपार्टमेंटचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्या माध्यमातून